सोनं खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे पाहूया या व्हिडिओमध्ये। तर सर्वात पहिले पाहूया आपण कॅरेट म्हणजे काय। बघा, सोन्याची शुद्धता ही कॅरेटमध्ये मोजल्या जाते। उदाहरणार्थ 24 कॅरेटला 100% शुद्ध सोनं म्हणतात, पण ते 100% शुद्ध नसून 99.99 किंवा 99.95 पर्यंत असतं। बघा, हे काढायचं कसं, जसं एखाद्या विद्यार्थ्याला 24 पैकी किती मार्क पडले तेवढं शुद्ध, जसं 24 पैकी जर 22 पडले तर 91.6% पडले असं आपण म्हणतो। म्हणजे 22 कॅरेट जे सोनं आहे ते 91.6% आहे। अशा पद्धतीने तुम्ही काढू शकता। तुम्हाला कोणतं सोनं खरेदी करायचं त्या हिशोबाने ती शुद्धता असती आणि त्यानुसार भाव पण असतो। तर हा होलमार्क आहे, या होलमार्क सोबत किती कॅरेट सोनं आहे हे सुद्धा तुम्हाला दागिन्यावर पाहायला भेटतं। तर सर्वात पहिले पाहू आपण सोन्याचं बिल कसं बनतं। बघा, आपण 24 कॅरेटचा भाव पकडलाय 10,000 रुपये प्रति ग्रॅम, पण आपल्याला दागिना बनवायचा आहे 22 कॅरेटचा, म्हणजे भाव सुद्धा आपल्याला 22 कॅरेटचा लागेल, तो लागणार 91.60%। मग 91.60% जर आपण 10,000चे काढले तर एका ग्रॅमचा भाव झाला 9,160 रुपये। त्यानंतर आपल्याला मजुरी लागणार आहे। बघा, मजुरी 3% ते 20% किंवा त्यापेक्षा पण जास्त असू शकते। जेवढा दागिना तुम्हाला आकर्षक बनवायचा आहे त्यानुसार मजुरी असते, हे पाहणं गरजेचं आहे। बरेच जण इथं भाव कमी लावतील आणि ही मजुरी तुम्हाला जास्त लागतील, त्या तुम्हाला कन्फर्म करणं गरजेचं आहे। मग त्यानुसार 10% आपण मजुरी पकडली म्हणजे 916 रुपये मजुरी झाली, म्हणजे प्लस सोनं प्लस मजुरी 10,076 रुपये झाले। त्यानंतर तुम्हाला शासनाला जीएसटी पण देणं आहे। जीएसटी 3% पकडली तर आपण 3% 10,076 वर जर काढली तर 302 रुपये जीएसटी झाली, म्हणजे टोटल बिल झालं आपलं 9,160 आपलं सोन्याचे, 916 मजुरी, 302 जीएसटी, अशा पद्धतीनं 10,378 रुपये आपलं बिल झालं। ही अंगठी जर तुम्ही विकली, फक्त सोन्याचा भाव जो सुरुवातीचा 9,160 रुपये होता तोच पकडला जाईल, 450 भाव फरक धरला जाईल। प्रत्येक ज्वेलर्स हे वेगळे वेगळे धरतो, काही 100 धरतात, काही 200 धरतात, तुम्ही चेक करू शकता। तर तुम्हाला 8,710 रुपये भेटले। मग घाटा कसा झाला पहा, तर बघा 1,668 आपला घाटा झाला, म्हणजे 916 मेकिंग चार्जेस गेले, 302 जीएसटी गेली आणि 450 भाव फरक, तर तुम्हाला 8,710 रुपये भेटणार आहे। सोने खरेदी करताना काही गोष्टी लक्षात घ्यायच्या। बघा, BIS होलमार्क तुम्हाला पाहायचा आहे पाठीमागचा, या तुम्हाला माझ्या ब्रेसलेटवरचा होलमार्क दाखवतो। तर बघा, अशा पद्धतीनं तुम्हाला होलमार्क दिसतो। त्यानंतर बाकीच्या गोष्टी तुम्ही वाचून घ्या, शुद्धता पहा, वजन तपासा, दगड हिरा जर त्याच्यामध्ये असेल तर त्याचं वजन लावलं का वेगळं लावलं, एकूण बिलावर 3% जीएसटी आहे का, त्यानंतर बाय एक्सचेंज पॉलिसी पहा, पुन्हा विकलं तर किती रुपये येतील, नेहमी प्रॉपर बिल घ्या, दुकानदार BIS प्रमाणित आहे का चेक करा, सोन्याचा बाजार भाव पहा। त्यानंतर तुम्हाला गुंतवणूक कशासाठी करायची, जर तुम्हाला घरी ठेवायचं असेल तर 24 कॅरेट बनवा, जर दागिने वापरायचे असतील मोडायचे नसतील तर 10 ते 21 कॅरेट पर्यंत बनवा, दोन्ही करायचं असेल तर 22 कॅरेट बनवा। अजून एखादी गोष्ट असेल तर मला कॉमेंटमध्ये कळवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।